संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र फर्स्टवर आला. ओके. तर तो फर्स्ट येण्याचं कारण माझ्या IASला जे एवढं माहिती नाही शिक्षणाचं तेवढं मला माहिती आहे. परवा जे मांडलं की मोदीजींनी एक अशी वोट बँक क्रिएट केली की जी जाती पंथ भाषा धर्माच्या वर गेली. दॅट इज कॉल्ड लाभार्थी. 45 जागा महाराष्ट्रात जिंकणं ह्या आम्ही आजच जिंकलेल्या आहेत. 3 जागा ज्या आहेत त्या आम्ही आयडेंटिफाय केल्या आहेत. त्याच्यावर आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे विजय बापूला पुरंदरची सीट तुला मिळेल असा शब्द दिला गेलाय की मला माहीत नाही. ओके. पण विजय बापूला तुला सन्मान मिळेल असं देवेंद्रने शब्द दिला. कुठल्याही कार्यक्रमाला आम्हाला शोभामारे लागतात कुठल्याही पक्षाला आणि ते येतात. त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ते येतात. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा रोल काय? तुम्हाला एकट्याच्या जीवावर सरकार फॉर्म करताना जेव्हा अडचण असते त्याला तुम्हाला अशा काही जणांना अपधर्म म्हणून स्वीकारावं लागतं. पण तुम्ही तुमचा अजेंडा न सोडता करायला लागतं. माकडीनीच्या आणि पिलाचं जे उदाहरण आहे की नाकातोंडात पाणी झाल्यानंतर पिलाला पायाखाली गेलं ही संस्कृती देवेंद्रची नाही. पण आम्ही त्यांचा फोन आला रात्री 2ला आला कि दादा देवेंद्र जी निकले हैं दिल्ली से, उसके मैजेस्टिक निवासस्थान के रूम पर जाकर बैठो. 50-50 ठरलं होतं का म्हणजे अडीच वर्ष. पण असं कुठे ठरलं नव्हतं. ते पत्रकारांनी व्हायरल केलं. ते रागवले म्हणाले आणि ते म्हणाले की बिलकुल नाही, आता 4 वाजता यायचं नाही. ज्या दिवशी ते मुख्यमंत्री झाले त्या दिवशी ते देवेंद्रजी आहेत. त्यानंतर मी एकदाही त्यांना देवेंद्र म्हटलेलं मला आठवत नाही. ते मला तेव्हापासून दादा म्हणतात. व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्या काय माहीत नाही. राजकीय जीवनात तर बिलकुल आत्ता तासाभरानंतर काही सुद्धा माहिती. नमस्ते, मी योगेश कुटे आणि लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील. पुण्यातील कोथरूड मतदारसंघाचे आमदार ही जरी त्यांची आत्ताची ओळख असली तरी एक आभाविपेचा एक निष्ठावान कार्यकर्ता ही देखील त्यांची चांगली आणि मोठी तीच खरी त्यांच्यासाठीची मोठी ओळख आहे. आणि एक आभाविपेचा कार्यकर्ता आज राज्याच्या शिक्षण खात्याची धुरा सांभाळत आहे. हा प्रवास अतिशय थक्क करणारा, नवीन कार्यकर्त्यांना उमेद देणारा आणि एक प्रकारे त्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपमध्ये काय घडू शकतं हे जाणून देणार आहे. दादा, तुमचं लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. तुम्ही जेव्हा तुमच्याकडे उच्च शिक्षण खातं आलं तेव्हा खरोखरी तुम्हाला जुने तुमचे आभाविपेचे दिवस आठवले? सगळे दिवस आठवले. बरं. आणि एका बाजूने राज्यामध्ये अशी चर्चा सुरू होती की बा 14 ते 19 यांच्याकडे रेव्हेन्यू महसूल होतं, त्यांच्याकडे PWD सार्वजनिक बांधकाम होतं. मग हे खातं देऊन ह्यांना साईडलाईनला टाकलं आहे. बरं. परंतु दिल्लीतून ज्यांनी बोलायचं त्यांनी माझ्याशी ह्या लाईन्सवर बोलणं केलं की 2020ला जरी नवीन शैक्षणिक धोरण मोदीजींनी आणलं तर 33 महिन्यावाल्या या गव्हर्नमेंटने असहकारच पुकारलं होतं. केंद्र जे करणार त्याच्या विरुद्ध आम्ही करणार. बरं. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणात हे एक पाऊली पुढे गेले नाहीत. त्यामुळे तुला विचारपूर्वक हे खातं देतो आहोत. मला आज आनंद आहे की गेल्या 2 वर्षामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र फर्स्टवर आला. ओके. तर तो फर्स्टवर येण्याचं कारण माझ्या IASला जे एवढं माहिती नाही शिक्षणाचं तेवढं मला माहिती आहे. कशामुळे? कारण मी स्वतः विद्यार्थी परिषदेचा सिद्धार्थ कॉलेजचा प्रमुख मुंबईच्या, तिथे मी कॉलेजला शिकत होतो, BCom झालो तिथे. मग मुंबईचा जॉईंट सेक्रेटरी. मग घर सोडलं संघटनेसाठी जी प्रथा आहे तर जळगाव जिल्हा संघटनेमध्ये, मग जळगाव धुळे नाशिक, मग विदर्भ सोडून महाराष्ट्र, विदर्भ सहित महाराष्ट्र, मग महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवा, मग ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी. म्हणजे माझी जी शेवटची वर्ष होती ज्यानंतर मी ठरवलं होतं की आता थोडं व्यक्तिगत जीवन जगू. बरं. त्यात मी हा प्रस्ताव मांडला की सगळ्या देशात प्रत्येक राज्याचा किमान 1 लाखाचा मोर्चा निघाला पाहिजे. बरं. मग बैठकीत असं ठरलं की तुम्ही महाराष्ट्रवाले खूप स्ट्रॉंग आहात, तुम्ही लाखाचा काढा, पण बाकीच्यांना 50,000 टार्गेट आहे. गुजरात सहित, त्याकडे गुजरातमध्ये काम थोडं वीक होतं, गुजरात सहित सगळ्यांचे 50,000चे मोर्चे निघाले आणि महाराष्ट्राचा 1,21,000चा निघाला. बरं. हेडकाउंट मुंबईमध्ये निघाला. आणि ज्यांच्या खिशामध्ये कॉलेजचं आय कार्ड होतं, म्हणजे यूथ नव्हता, कॉलेज यूथ होता. बरं. तर त्याची ग्रीनिजमध्ये नोंद झाली. कारण जगामध्ये प्युअरली कॉलेज विद्यार्थी युवकांचे अनेक निघाले, म्हणजे 5-5 लाखाचे निघाले. प्युअरली कॉलेज विद्यार्थ्यांचा मोर्चा पहिला निघाला. अच्छा. तर त्यामुळे कॉलेजवरच्या समस्या, म्हणजे सिद्धार्थवर होतो तर लायब्ररीला दिवसभर बसायला मिळत नाही, मग लायब्ररीला चार्जेस लावतात, मग गॅदरिंगला पैसे कमी खर्च करतात, अशा प्रश्नांपासून ते मग स्टेट आणि क्षेत्रीय आणि ऑल इंडिया झाल्यानंतर शिक्षणावर 10% सरकारने खर्च केला पाहिजे,
प्राध्यापकांच्या जागा भरल्या पाहिजे, शिक्षण हे व्यवसायाभिमुख असलं पाहिजे, बरं व्होकेशनायझेशन ऑफ एज्युकेशन, अशा खूप गोष्टी, मुलींचं शिक्षण हे फ्री असायला पाहिजे, मुलींची हॉस्टेल चांगली असलं पाहिजे, हे विषयच घेऊन मी भांडलो. बरं. आणि त्यामुळे मला आनंद झाला की आता हे सगळं आपल्याला करायला मिळेल. आणि आता उदाहरण अगदी छोटं उदाहरण सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकची स्थिती ही अत्यंत वाईट असते. बरं. विशेषतः मुलांच्या आणि मुलींच्या हॉस्टेलची. संडासच्या कड्या लागत नाही, वरून पाणी गळतं, छत्री घेऊन जावं लागतं. आता मी जळगावला असताना त्यावेळेला जो प्रमुख होता तो ग्रामीण भागातला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हॉस्टेल राहायचा, त्याच्याबरोबर मी राहायचो. बरं. आणि मग त्याच्याबरोबर मी राहायला म्हणजे सकाळी टॉयलेटला गेल्यानंतर बघायचं काही स्थिती आहे का काय, आणि त्यात काही फार सुधार झाला नाही. मी याला खूप जोरात आग्रह धरला आणि आता जूनमध्ये जवळजवळ सगळ्या म्हणजे सगळं झालं, त्याचं एस्टिमेट झालं, टेंडर निघालं, फक्त ओपन करता येत नाही आचारसंहिता. जूनमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे मुलांची हॉस्टेल चकाचक होते. ओके. ऑर्डर निघेल, 6 महिन्यात कामं होतील. तुम्हाला जो स्वतःचा अनुभव तुम्ही जो 30-35 वर्षापूर्वी घेतला असेल, सगळं मला उपयोगी पडतं. त्यामुळे सेक्रेटरी फाईल मूव्ह केल्यानंतर मी सांगतो की ऐसा नाही होगा, ऐसा होना चाहिए. ओके. सुरुवातीला माझे रस्तोगी सेक्रेटरी अवाक व्हायचे, मग मी त्यांना सांगितलं अरे भाई मेरी बहुत बड़ी बैकग्राउंड है, ओके, आप तो आपको डिपार्टमेंट मिला इसलिए काम कर रहे हो. अच्छा. सो त्यामुळे आमचे रस्तोगीसुद्धा राजभवनमध्ये बरेच वर्ष होते. बरं. आणि राजभवनमध्ये युनिव्हर्सिटी, अच्छा. राज्यपाल हे सगळ्या विद्यापीठांचे कुलपती असतात, बरं. तो सेक्शन त्यांच्याकडे होता. मग माझ्याकडे खाता येण्यापूर्वी उदय सामंतचे सेक्रेटरी ते होते, उदयजी सामंतांचे आणि माझे सेक्रेटरी. ओके. पण तरी त्यांच्या मर्यादाच आहेत ना. अच्छा. शेड्यूल. मी कॉलेजच्या गेटवर टेबल टाकून उभं राहायचो आणि भाषणं करायचो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्हावं यासाठी जी मुवमेंट झाली, त्यावेळेला विद्यार्थी परिषदेने संवाद यात्रा काढली. गावोगाव जाऊन संवाद निर्माण करायचा की बाबा तुम्ही नका विरोध करू आणि चुकीचे समज पसरवले जातात. असे समज पसरवले जायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव लावलं ना, बाबासाहेबांच्या फोटोला नमस्कार करून तुम्हाला डिग्री घ्यावी लागेल. गावोगाव फिरून मी खूप संवाद करण्याचा प्रयत्न केला परिषदेची. ते लक्षात ठेवून माझ्या शिक्षणमंत्री प्रवासानंतर त्यावेळेच्या दलित विद्यार्थ्यांनी, जे आता मोठे नेते झाले, त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटवर माझी पुन्हा एक सभा लावली. बरं. ओके. जुने दिवस आठवायचे आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा पुतळा गेटवर आहे, हो, त्याला हार घालून मग मी विद्यापीठात गेलो. ओके. तुम्ही जेव्हा ABPचं काम करत होते तेव्हा तुमच्याबरोबर कोण कोण होते? आता राजकारणात तुमच्याबरोबर आता कोण आहेत? नाही, माझ्याबरोबर खूपच जण. नितीनजी आम्हाला सिनियर, बरं, प्रमोदजी गोपीनाथराव आम्हाला सिनियर, पण बरोबरीचे किंवा ज्युनियर अशामध्ये विनोदजी तावडे, नाही महाराष्ट्रातले पहिले, बरं, महाराष्ट्रात. अच्छा. आशिष शेलार, पराग अळवणे, अशी एक मोठी यादी आहे. बरं. मग देशामध्ये जगतजी नड्डा, बरं, म्हणजे मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो, ओके, त्यावेळेला जगतजी सिमला युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्टेड, मारामारी करून इलेक्टेड चेअरमन होते. बरं, ओके. आणि मग ते चेअरमन झाल्यानंतर माझा प्रवास ठरला आणि त्यांचा तिथे मोठा सिमला युनिव्हर्सिटी त्यावेळेला डावे आणि उजवे असं मोठा संघर्ष असायचा. बरं. हळूहळू तो कमी झाला, तर त्यामुळे मी त्यांचा सत्कार करायला गेलो होतो. धर्मेंद्र प्रधान, मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी असताना ओरिसाचे संघटन मंत्री होते, जे नंतर पेट्रोलियम मिनिस्टर झाले. आता ते माझे हायर एज्युकेशन मिनिस्टर आहे, तर मी महाराष्ट्र. बरोबर, ओके. अच्छा. मग तुम्ही दोघे जेव्हा भेटता तेव्हा जुने विषय निघतात का? खूप खूप खूप. म्हणजे मलाच ऑकवर्ड होतं की ज्या प्रकाराने हे लोक बोलतात, विशेषतः गजेंद्रसिंह शेखावत जे आहेत, राजस्थानचे, ज्यांच्याकडे पाणी आहे, बरोबर, तर त्यांना जेव्हा मी भेटायला गेलो दिल्लीमध्ये, त्यांनी 70,000 कोटीच्या योजना दिल्या ना. म्हणजे मोदीजींनी असं म्हटलं की हर घर जलसे पाणी, 70,000 कोटी मिळाले, महाराष्ट्राला 20,000 कोटी मिळाले. पुन्हा एकदा 33 महिन्या काळात त्याचं वाटोळं झालं, म्हणून मग मी त्यांना भेटायला गेलो. तर ते मला सोडायला जेव्हा बाहेर आले, म्हणून नाही आप पण छोडणे के आले. म्हणजे बिलकुल नाही, बोले की आप जब ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी थे तो मैं उदयपुर का इलेक्टेड चेयरमन था. बोले अच्छा. तर सगळं स्टाफ हजारला लगे, आमचे मिनिस्टर बाहेर सोडायला बोलतात. तर मलाच ऑकवर्ड वाटेल. म्हणजे भूपेंद्र यादवांसहित, भूपेंद्र यादव ही थोडीशी सिनियर आम्हाला, बरं, गडकरी आम्हाला खूप सिनियर. अच्छा. त्यामुळे खूप मजा येते सगळ्यांना भेटला. NEP मधला असा कोणता पोर्शन होता की तुम्ही तो इम्प्लिमेंट झालाच पाहिजे यासाठी फार आग्रही होता, की आणि कोणता तो विद्यापीठ किंवा कॉलेजेस ते स्वीकारत नव्हते ज्यासाठी तुम्हाला फार आग्रह धरावा लागला? 2 गोष्टींचा त्यावेळेला मी आग्रह धरला. एक तर शिक्षणावरचा खर्च वाढवा. टोटल आउटले जो असतो त्याच्या 10% शिक्षणावर खर्च केल्याशिवाय तुम्ही रिझल्ट अपेक्षित धरत नाही. व्होकेशनलायझेशन, व्यवसायाभिमुख शिक्षण, जो आता नवीन शिक्षण धोरणात आला, बरं,
त्याबाबत मी फार आग्रही होतो. मी त्याचं उदाहरण द्यायचो की आम्ही कॉमर्स शिकतो आणि कॉमर्स शिकून आम्ही प्रत्यक्षात बँकेत गेलो तर आम्हाला बँकेचं लेजर माहीत नसतं. त्याला काही कॉम्प्युटरच नव्हतं, लेजर होतं. बरोबर. त्यामुळे रोज त्याला बँकेत पाठवा आणि त्याला एकदा सगळं बघू दे की लेजर म्हणजे काय, मग कशा CC म्हणजे काय. आम्हाला CCचा शब्दच माहिती नव्हता. बरोबर. अरे मग टर्म लोन आणि CC मधला फरक आहे, जाऊ दे त्याला. आता ते झालं मात्र. आता तर आपण नवीन कायदा केला, ग्रामपंचायतीत सुद्धा जवळच्या कॉलेजची 2 मुलं अप्रेंटिसशिप घ्यायला लागतात. ओके. काल परवा कायदा केला. त्यानुसार तुम्ही तुमचं जे स्वप्न होतं म्हणजे माझी ती स्वप्न होती ती सगळी मी पूर्ण करत निघालो. ओके. प्रॅक्टिकल नॉलेजशिवाय तुमच्या शिक्षणाला अर्थ नाही. सायन्सचा विद्यार्थी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतो आणि बँकेत येऊन लेजर लिहितो. बरेचसे सायन्सचे विद्यार्थी बँकेत नोकरी करतात. कशासाठी? मग आता हा खूप माझा आग्रह चालला आहे की ग्रॅज्युएशन पोझिशन आग्रह न धरता संशोधन वृत्ती असणाऱ्यांसाठी प्रत्येक शहरामध्ये सेंटर्स ओपन करा. ओके. कॉलेज अटॅच करा, विद्यापीठ अटॅच करा, वेगळी करा. त्याला काहीतरी शोधायचं आहे, त्याचा समाजाला उपयोग आहे. नाही तुमची PhD झाली का? कसली PhD? तर नव्याने निर्णय झाला UGCचा की आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला PhD करा. त्यासाठी MPhil वगैरे त्याची काही गरज नाही, PG पण आवश्यक नाही. बरोबर. ओके. सुदैवाने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान ही विद्यार्थी परिषदेतले, त्यामुळे त्यांना ही विजन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चेअरमन झाले. UGC चेअरमन खूप डायनॅमिक आले. त्यांनी आता हा नवा निर्णय घेतला की PhD करने के लिए तुम PhD का ज्ञान अलग विषय है. बरोबर. वो है ना, तो नहीं है तो लटकेगा 10 साल. उसको लगता है कि मैं ग्रॅज्युएट भी नहीं हुआ हूँ लेकिन मुझे PhD करना है उसको. ओके. असं त्यांनी आता लिबरल केलं. त्यामुळे एक प्रकारे तुम्ही म्हणता ओपननेस जो आहे तो बऱ्यापैकी या NEPमध्ये आलेला आहे. बरोबर. आता आपण थोडं पॉलिटिकल, आता जी महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक रणधुमाळी आहे त्याकडे थोडंसं येऊया. दादा, अनेक जण म्हणत आहेत की 45+ जे भाजपचं स्वप्न आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठी अडचणी आहेत आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष भाजपने ज्या पद्धतीने फोडले त्याबद्दल नाराजी आहे आणि ठाकरे आणि पवार यांना सहानुभूतीची महाराष्ट्रामध्ये लाट आहे. तुम्हाला काय दिसतंय? मी खूपच फिरतोय. काल मी अर्धा दिवस कराड केलं, अर्धा दिवस सातारा केलं, परवा मी सोलापूर केलं. म्हणजे जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या 58 विधानसभा आहेत त्यामध्ये सगळ्या सघन फ्लाईंगने व्यवस्थित झाल्या. सर्वपक्षीय बैठक, म्हणजे महायुतीतल्या पक्षाची बैठक, BJPच्या बूथ प्रमुखांची बैठक, इतकं सघन प्रवास झाला. माझं असं मत आहे की हे सगळं जे चाललं आहे ना की सहानुभूती आणि मोदींची लाट नाही वगैरे, हे सगळं बरोबरचं चाललं आहे. ग्राउंड लेवलचा जो माणूस आहे त्याने निर्णय केला आहे की तुमचं चालू द्या, आमचा रोजचा उद्योग चालला आहे, मतदाना दिवशी आम्ही आपण मोदींना मतदान करू. त्याचं कारण काय, तर एका तज्ज्ञाने परवा म्हणजे मांडलं की मोदीजींनी एक अशी वोट बँक क्रिएट केली की जी जाती, पंथ, भाषा, धर्माच्या वर गेली. दॅट इज कॉल्ड लाभार्थी. त्या वोट बँकमधला माणूस, त्याच्या जातीचा माणूस नेहमीप्रमाणे म्हणतो की आपल्या जातीला वोटिंग करायचं. 70 वर्षे घर नव्हतं, कुठे झोपला होता काय, मोदींनी दिलं मला घर. अच्छा. असा तो आता जातीच्या माणसाला उडवायला आला. इव्हन माझं मुस्लिम वोटशावतीमध्ये मत असं आहे की वरकरणी तो त्याच्या नेत्यांना असं म्हणेल की हां बरोबर आहे, मोदीजी को अपने को वोट नाही देणार. पण त्याच्या मनात तो काय म्हणतो की वॅक्सिन देताना मोदीजींनी काय दुजावा नाही केला ना, रेशन देताना दुजावा नाही केला ना, मदरस्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर देताना अटलजीने पण नाही केला ना. पण त्याला काय तर ह्यानेच आणला, बाकी कोणाला आणताच आला नाही. त्यामुळे मनामध्ये त्याने ठरवलं की मोदी. ओके. त्यामुळे लाभार्थी नावाची वोट बँक जी सायलेंट आहे, ती नेत्यांच्या भाषणात रिफ्लेक्ट होणार नाही, ती वोटमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे आणि रांगेने सीट लागतील. माझं म्हणणं असं आहे की अतिशयोक्त तुम्ही बोलत नाही, पण 45 जागा महाराष्ट्रात जिंकणं ह्या आम्ही आजच जिंकलेल्या आहेत. 3 जागा ज्या आहेत त्या आम्ही आयडेंटिफाय केल्या आहेत, त्याच्यावर आम्ही खूप मेहनत घेतो. ओके. कलेक्टिव्ह मेहनत घेतो. त्या 3 जागांमध्ये बारामती आहे असं मला आता तुमच्या ओपन इंटरव्ह्यूमध्ये सांगता येणार नाही. बरं. ओके. पण बारामतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? बारामती 100% विजय होणार. आणि मी तुम्हाला, माझं एक बरं आहे की मी गिरणी कामगाराचा पोरगा असं लॉजिक शिवाय बोलत नाही. मी तुम्हाला असं सांगतो की बारामती का हरणार आहे तुम्ही सांगा. अच्छा. जर बारामतीच्या इंदापूरमध्ये गेल्या वेळेला 80,000चा लोड आमच्यावर पडला होता, 80,000चा. त्यासाठी हर्षवर्धन पाटलांकडे अनेक वेळा गेलो की हर्षवर्धन या ना तुम्ही. तर त्यावेळेला मोदींचं सारखं येणार नाही नावाची हवा होती ना. आणि मग पवारसाहेब आश्वासन प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्यांना म्हटलं होतं की सरकार येत नाही मोदींचं, तू बिलकुल जाऊ नकोस. आज त्या इंदापूरमधले हर्षवर्धनजी पण आहेत जे नव्हते. ओके.
आणि मामा भरणे पण आहेत, ते नव्हते. मामा भरणे नसताना, हर्षवर्धनजी नसताना त्यावेळेला आम्हाला 68,000 मतं पडले. आता किती पडेल तेवढं मला सांगा. अच्छा. पुढे येऊ आपण. पुढे आपण आलो तर दौंड मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला आमच्या राहुल कुलची बायको म्हणजे आमच्या वहिनी कांचन वहिनी ह्या उमेदवार होता. त्यांना 7,000चं मार्जिन मिळालं, कारण राहुलला स्वाभाविकपणे एकटा होता तो. आता राहुलने विधानसभेला ज्यांना पाडलं ते रमेश थोरात इकडे आहेत. मग रमेश थोरात आणि राहुल कुल नंतर 7,000 मार्जिन मिळणार का 70,000 मार्जिन मिळणार? 2 मतदारसंघ झाले. मग खडकवासला मतदारसंघ दिला. खडकवासला मतदारसंघामध्ये जर गेल्या वेळेला आम्ही 1,00,000 मार्जिन क्रॉस केलं असतं, 64,000 होतं, जिंकलो असतो गेल्या वेळेला. मी वारंवार माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो, म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही बारामतीत जे लोड पडेल ते इथे कॉम्पेन्सेट करा, बाकी मी बघतो. ओके. तर तिकडे 1,30,000 1,28,000 लोड पडला आणि इकडे 64,000 थांबलं. ह्यावेळेला आमचे भीमरावांना आहे तसेच आहेत आणि त्याच्यामध्ये रुपाली चाकणकरांसाठी जोड झाली आणि गेल्या वेळेची चूक त्यांना कळली की वोटिंग पर्सेंटेज कमी झालं, आपल्याला 1,00,000 मार्जिन क्रॉस करायला पाहिजे. भोरला गेल्या वेळेला 13,000चाच लोड पडला आपल्याला. आता हा जो आहे आमचा कुलदीप आला प्रो. कुलदीप आणि संग्राम थोपटे यांच्यामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे 12-15 फरक होता. एवढी मतं कुलदीप नेहमीच घेतो. आता कुलदीप इकडे आला. आम्ही जर गेल्या वेळेला कुलदीप आमच्याबरोबर नसताना किंवा गेल्या वेळेला कुलदीप होता बरोबर शिवसेना होता, आम्ही 13,000 इतक्या कमी मार्जिनवरच म्हणजे आम्हाला एवढा लोड पडला. तर कुलदीप फुल फ्लेज आहे म्हणजे बोर. असं तुम्ही जर काढलं किंवा गेल्या वेळेला स्ट्रॅटेजी म्हणून आम्हाला वेळ कमी मिळाला. 7.5 लाख मतदार आम्ही असे काढले आहेत की जे शहरी आहेत. अच्छा. म्हणजे पुरंदरमधला काही भाग आहे, भोरमधला काही भाग आहे, याच्यावर कॉन्सन्ट्रेशन चालू होतं. त्याच्यावर आम्ही एक वेगळी आहेत, खूप गोष्टी सांगतायत. ओके. शिवतरेंचं नक्की तुम्ही काय समजावलं त्यांना शब्द दिला का तुम्ही पुरंदरच्या पुढच्या उमेदवारीचा? नाही. मग एकतर देवेंद्रजी हे ह्या महाराष्ट्रातले जादूगार आहेत. त्यांच्या जादूच्या बाबतीमध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की ते जेवढं सांगतील तेवढंच ऐकायचं. बाकीचा प्रश्न पण नाही विचार. म्हणजे विशेषतः माझा स्वभाव असा आहे की मला त्यांनी सांगितलं नाही ना, सांगण्यासारखं नसेल चालेल. त्यामुळे त्यांनी काही मला सांगितलं नाही काय शब्द दिला. पण विजय बापूजी माझी इंडिपेंडंट दोस्ती आहे ना. बापू असं म्हणाला की विधानसभा वगैरे नंतरचा विषय आहे, माझा विषय सन्मानाचा होता आणि त्या सन्मानाची गॅरंटी मला देवेंद्रजीने दिली. ओके. किंवा तुला जो थोडा त्या वेळेला अपमानाची भूमिका मिळाली, निधी मिळाला नाही, तुझे प्रोजेक्ट अपूर्ण आहेत, त्यांनी प्रामुख्याने पुरंदरमधले अपुरे प्रोजेक्ट ह्या निमित्ताने काढून घेतले. इज अ व्हेरी गुड पॉलिटिशियन. अच्छा. की त्याने सगळं म्हटलं की दादा तुमच्याकडे किल्ली आहे तर माझ्या त्याने प्रोजेक्टचा निधी देऊन टाकायला लागेल. दादा हो म्हणालेत. दादा देवेंद्रजींच्या उपस्थित हो म्हणालेत. त्यामुळे विजय बापूला पुरंदरची सीट तुला मिळेल असा शब्द गेला की मला माहीत नाही. ओके. पण विजय बापूला तुला सन्मान मिळेल असं देवेंद्रजीने शब्द दिला आहे. आणि म्हणाले की आय एम रिस्पॉन्सिबल, काही गडबड झाली तर मी लक्ष घालेन. ओके. तर नाव विजय बापू इज इन व्हेरी गुड मूड. ओके. मोदींच्या सभेला बहुतेक 20-22 हजार संख्या त्यांनी आणल्या. अच्छा. हेच कोल्हापूरबद्दल काय सांगाल? तिथे एकतर एका मोठ्या राजघराण्याशी, मोठा वारसा असलेल्या व्यक्तींशी, शाहू छत्रपतींशी तुमचा सामना आहे. तर कोल्हापूर तुम्ही स्वतः गल्ली बोल तुम्हाला सगळं माहिती आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या घरामध्ये आतापर्यंत त्यांची दोन्ही मुलं 2 वेगवेगळ्या निवडणुका हरली आहेत. त्यामुळे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं घराणं हरू शकत नाही असं नाही. मालोजी राजे विधानसभेला हरलेत, आमच्या राजेश क्षीरसागरकडून हरलेले आहेत. आणि संभाजीराजे हे हरले आहेत आमच्या सदाशिव मंडलिकांकडून, संजयची वडील. त्यामुळे मुळात राजघराणं हरू शकत नाही असं नाही. शाहू महाराज म्हणजे ते दोघे तर फील्डमधले ॲक्टिव्हिस्ट होते, आहेत आजही आहेत, ॲक्टिव्हिस्ट होते. शाहू महाराजांच्या बाबतीमधली छोटी माणसाला काय हवं असतं, ॲक्सेस हवा असतो. तर ते संभाजीराजे आणि मालोजींचा तो ॲक्सेस असतानाही पडले. अच्छा. त्यांचा ॲक्सेसच नाही आहे. माणसाला सन्मान आणि माझं काम हे 2 वेगळे विषय करता येतात सर्वसामान्य माणसाला. हो सन्मान आहे, हो कामं कोण आमची करायची असा भाग आहे. कोल्हापूरच्या समाजकारणात राजकारणामध्ये उत्सवी व्यक्तिमत्व असं सोडलं तर शाहू महाराज उत्सवी व्यक्तिमत्व कोणत्या अर्थाने की कुठल्याही कार्यक्रमाला आम्हाला शाहू महाराज लागतात, कुठल्याही पक्षाचे लागतात
आणि ते येतात. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते येतात. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा रोल काय? मग त्यांनी हे केलं, ते केलं. टोलच्या आंदोलनामध्ये सगळ्यांच्याबरोबर ते होते, कोण नाकारतंय? पण टोल घालवला तो देवेंजीने घालवला. आंदोलनं तुम्ही केली मान्य आहे. आंदोलनं तर अनेक विषयाचे होतात. 400 मीच मंत्री होतो ना PWD, 473 कोटी रुपये दिले. ओके. त्यामुळे लोकांनी त्यांना सन्मान द्यावा, मतं का द्यावीचा मला मोठा प्रश्न पडला. ओके. दुसरं म्हणजे खरं म्हणजे त्यांनी निवडणुकीमध्ये पडायला नको होतं, तर जुने विषय हे नवीन पिढीला कळले नसते. हा मला तोच विचार, तुम्ही वारशाचा मुद्दा जो मंडलिकांनी उपस्थित केलेला आहे, असं की हे जुने विषय नवीन पिढीला माहिती नव्हते. झाकलेली मूठ नेहमी 1.25 लाखाची असते. त्यांनी अनावश्यक ह्या वयामध्ये ह्या रणांगणात ह्या उन्हात ते फिरतायत. म्हणजे माझ्यासारख्या माणसं माझ्या मनात त्यांच्यावर भयंकर प्रेम आहे, श्रद्धा आहे. पण म्हणून माझं मतदान पुण्याला आहे, पण माझ्या बायकोला मी असं सांगणार नाही ना की त्यांना मतदान द्या. ओके. खरं श्रद्धा वेगळी. आणि त्यामुळे या वयामध्ये ह्या उन्हातानामध्ये गल्ल्यागल्ल्यात फिरणं, एकदम शाहू महाराजांच्या गादीचं आम्ही असं केलं की महाराज फिरतात की नाही, मतं द्या मतं द्या, हा त्यांचा रोल नाही आहे. अच्छा. पण हा काय माझा विषय नाही आहे, हा त्यांच्या घराण्याचा काँग्रेसचा विषय आहे. ती सीट एव्हाना चांगल्या मार्जिनने पुढे गेली. आता ती म्हणजे संजय मंडलिक जिंकणार हे क्लिअर झालं. ओके. आता संजय मंडलिक कसं असतं, निवडणुकीमध्ये गेली आली असं असतं. तर ती एका क्षणाला मागे होती, आता पुढे गेली आणि थोडी पुन्हा मागे येईल पुढच्या 2 दिवस, असं होणार नाही. ओके. आता फक्त संजय मंडलिकच्या सीटवर मार्जिन मोजणं बाकी राहिलेलं आहे. राजेंद्र म्हणजे छत्रपतींचा मुद्दा असा होता की भाजपनं कोल्हापूर ही एक हिंदुत्वाची एक प्रयोगशाळा केलेली आहे, जे कोल्हापूर पुरोगामी होतं. तिथं लव जिहाद किंवा इतर मुद्दे उपस्थित करून कोल्हापूरचं वातावरण भाजप बिघडवते आणि त्याच्या विरोधात मी लढतोय. घटना घडत नाही आहेत का? लव जिहादच्या घटना घडत नाही आहेत का? अचानक एखाद्या ठिकाणी मस्जिद उभी राहिली जात नाही आहे का? आणि त्यामुळे शेवटी माणसं काय कोणी पैसे देऊन मोर्चा देत नाहीत ना. रामनवमीची मिरवणूक केवढी मोठी निघते, का निघते? लोकांना असं वाटतं की आम्हाला आमची अस्मिता आहे. विशाळगडचं अतिक्रमण समर्थन करणार का महाराष्ट्रात? तिथे विशाळगडावर जाताना अशा रांगेने कोंबड्या 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 वास 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 कापाकापी नाही आहे. अतिक्रमण झालं नाही आहे. निर्णय झाला आहे आणि त्याचं टेंडर पण निघालेलं आहे. उठवण्यासाठीची जी यंत्रणा लागते त्याचं टेंडर काढावं, ते निघालं आहे, नाही निघालं आहे. मग तुम्ही जाऊन ते थांबवणार आहात, अतिक्रमण राहावं म्हणणार आहात, राहावं म्हणणार सुद्धा आणखी हिंदू भडकणार आहे. हिंदू हा सहनशीलच आहे, पण सहनशीलतेचा अंत झाला की तो कोणाचा ऐकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सहन केलं सहन केलं सहन केलं सहन केलं सहन केलं सहन केलं, वाट बघत होते कोणातरी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतृत्व मिळालं, पळून लावलं. असा इतिहास कधी झाला नाही की सगळ्या आक्रमकांना धुवाधार पळून लावलं, कुठे बोटं कापली, कुठे वाघनखं घुसवली. का? तर तो हिंदू समाज अन्याय अत्याचार सहन करता 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 अशा स्टेजला आला. तर आता मला नेता संपलं बघतोच तुझं. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला का दोष देत आहे? अच्छा. दोष द्या की शाहू महाराजांच्या काळामध्ये जे नव्हतं ते होत आहे ना. अच्छा. ते होत आहे, त्याची रिॲक्शन येणार. ज्या हसन मुश्रीफांना अटक करण्यासाठी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेलेले होते, तेच हसन मुश्रीफ आज प्रचारामध्ये तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात. लोकांना हे दृश्य कसं वाटेल की काय बुवा, काय नक्की भाजपनं काय करून ठेवलं आहे सगळं हे, आणि कशासाठी करत आहे भाजप हे? न्यायालय, ईडी, इन्कम टॅक्स या सगळ्या स्वायत्त रचना आहेत आणि त्यामुळे कोणावरचेही केसेस काढून घेतल्या आणि क्लीन चिट दिली वगैरे आपले पॉलिटिकल वर्ड्स आहेत. त्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली तर की असलं काही झालेलं नाही, हे परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न असतो. पण दुसऱ्या बाजूने तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करत असताना काही आपद्धर्मही असतो. ज्या आपद्धर्मामध्ये तुम्ही जे काही दोषारोपण केलं, तुम्ही ज्या प्रकारच्या गोष्टींसाठी आग्रह धरला ते न सोडता जर समोरचा माणूस जर तुमच्याबरोबर यायला तयार असेल आणि तो तुमची ध्येय धोरणं मांडणार असेल तर तुम्ही त्याला बरोबर घेतलं पाहिजे. शेवटी देशामध्ये वर्षानुवर्ष मोदीजींनंतर बदललं,
एकत्र येण्याचंच राजकारण झालं. अटलजींना सुद्धा 24 पक्षांना बरोबर यावं लागलं. महाराष्ट्रामध्ये कधीच एका पक्षाला स्वतःचं सरकार बनवता आलं नाही. बरोबर. 80च्या वर काँग्रेस कधी गेली नाही. 70च्या वर किंवा 70च्या वर एकदा मला वाटतं 73 पवारसाहेब कधी गेले नाही. 70च्या वर म्हणजे 73 शिवसेना कधी गेली नाही आणि बीजेपी पण कधी गेली. पहिल्यांदा महाराष्ट्रात असं झालं की बीजेपीला ब्रँडेड कमळावर 122 जागा मिळाल्या आणि नंतर सगळी दगाफटका होऊन सुद्धा सगळा दगाफटकाच झाला. 105 वर आम्ही थांबलो पण 100ला खाली आलो नाही. ओके. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण देशाच्या राजकारणामध्ये तुम्हाला एकट्याच्या जीवावर सरकार फॉर्म करताना जेव्हा अडचण असते त्याला तुम्हाला अशा काही जणांना आपत्धर्म म्हणून स्वीकारावं लागतं. पण तुम्ही तुमचा अजेंडा न सोडता करायला लागतं. आम्ही आमचा अजेंडा सोडलेला नाही. त्यांनी पण त्यांचा धर्मनिरपेक्षता अजेंडा सोडलेला नाहीये राष्ट्रवादीनं. ठीक आहे ना, ज्याला आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो तो असू शकतो ना, असू शकतो. आमचं आणि अजून खूप काळ जायचं ना. आम्ही त्याची धर्मनिरपेक्षतेची जी व्याख्या आहे, मग ह्या देशाची घटना धर्मनिरपेक्षता आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा आहे की माझ्या धर्माबरोबर इतर धर्माचाही आदर करणं, माझ्या उपासना पद्धतीबरोबर इतर उपासना पद्धतीचा आदर करणं. माझीच उपासना पद्धती परमेश्वराला नेणार असं नाही, तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन करताना शेवटी काय म्हटलं, मार्गदर्शन केलं तेव्हा तुझं तू ठरव. हे स्वातंत्र्य आमच्या धर्मात आहे. आमच्या धर्मामध्ये गणपतीलाही पूजणारा म्हणतो की मी स्वर्गात जाणार आहे आणि एखाद्या देवीला पूजणारा म्हणतो. असं तुमच्या धर्मात चालतं का? तुमच्या धर्माने असं सांगितलं की हा एकच मार्ग आहे बाबा, इथपर्यंतही चालेल का, तर तुम्ही त्याचे अन्वय वाढवा. याच्या व्यतिरिक्त जे आहे ते काफीर, असं तुम्ही म्हटलं नाही का? असं तुमचा व्यवहार झाला नाही का? धर्मनिरपेक्षता म्हणजे मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या धर्मांचा आदर केला ना. सगळ्यांना मस्जिदीला जागा दिल्या, अग्यारीला जागा दिल्या, सगळं केलं. ओके. पण उद्या तुम्ही म्हणणार की तुमच्या उपासना पद्धतीने तुम्ही स्वर्ग गाठू शकणार नाही, तुम्ही तुमची उपासना बंद नाही, तुमची वंदिरा तोडली नाही का? देव आमचे नदीत फेकले गेले नाही का? तुमचा देव नाही? अरे वा, माझा देव वाटतो नाही योग्य, तर तुझ्या मस्जिदीकडे आलो आहे का मी? त्यामुळे या देशामध्ये ज्या वेळेला हिंदू मस्जिदमध्ये नमाज पडायला विरोध करणार नाही, भोंगी लावण्याची आवश्यकता नाही. अच्छा. कशासाठी भोंगी लावतो आपण? म्हणजे मी कुराण मराठीमध्ये आणलं आहे आणि वाचलं आहे. त्याच्यामध्ये कुठे हे लिहिलेलं नाही आहे की अजान ही माईकवरून द्यायला पाहिजे. हां, तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मस्जिदमध्ये, तुम्ही जर सार्वजनिक स्थळ रेल्वे स्टेशनवर जर तुम्ही नमाज पडायला आलात तर विरोध होणारच ना. अच्छा. तर हिंदूंनी त्यांची उपासना पद्धती सांभाळावी, मुसलमानांनी त्यांची उपासना पद्धती सांभाळावी. कम्पॅरेटिव्हली अलीकडच्या काळात ख्रिश्चनांचा आणि परंपरागत हिंदूंचा क्लॅश होतोय का? दिसत तर नाही तसं. नाही. त्याचं कारण ते त्यांच्या चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात, तुम्हाला कळत पण नाही. तुम्ही जर पहाटे 4 पासून सुरू केलं आणि सगळ्यांना त्यांना ऐकायचं नाही आहे, त्यांना त्यांचं भजन ऐकायचं ना. तर मला असं वाटतं की धर्मनिरपेक्षता नावाचा राष्ट्रवादीने जो अजेंडा सोडला नाही, तो अजेंडा ह्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत आम्हालाही चालणार आहे. ओके. तुम्ही सोलापूरचे पालकमंत्री आहात आणि सोलापूरमध्ये सोलापूर आणि म्हाडा असे 2 मतदारसंघ आहेत. तर त्या मतदारसंघाचं तुमचे ॲनालिसिस आता काय आहे? दोन्ही जागा खूप पुढे गेल्या. पुन्हा एकदा बरं, मला हवेत बोलता येत नाही. माढा घ्या. माढामध्ये गेल्या वेळेला जो लोकसभेचा उमेदवार आमच्या विरुद्ध होता आणि फक्त 84,000ने हरला, ते संजय मामा आमच्याबरोबर आहेत. त्यांची सगळी वोट बँक आली असं जरी म्हटायचं नसलं तरी करमाळ्यात ते आमदार आहेत. त्या करमाळ्यामध्ये रश्मीताई बागल आमच्याबरोबर आहे, माजी आमदार जगताप जयवंतराव आमच्याबरोबर आहे, संजय मामा आहेत. सगळे चिवटे जे आहेत मिळून एक मोठी ताकद होते. त्यातले काही चिवटे BJP बरोबर होते, काही चिवटे शिवसेनेबरोबर होते. सगळे आता एका छताखाली आले. मग करमाळ्यामध्ये प्लस का होणार नाही? पुढे आलो. माढ्याचे बबनदादा गेल्या समोर विरोधीत होते. बरोबर. आता इकडे आहेत. म्हणजे आमची माढ्याची मतं आहेतच. बबनदादा सांगोल्याकडे येऊया. 19 निवडणुकीत आमचा शहाजीबापू आमदार नव्हता, आता आमदार आहेत. दीपक आबा सोळंकी आमच्यावर नव्हते, समोर होते, ते आले. येऊया फलटणकडे. गेल्या वेळेला रामराजे नव्हते ना. रामराजे काही ओपनली विरोधात गेले तसं मला वाटत नाही, पण लोक म्हणतात की ते सगळे तुम्हाला विरोध करणार. पण गेल्या विरोधात होते.
संजय राजे पण विरोधात होते, रामराजे पण विरोधात होते. तरीही रणजित निंबाळकरला केवळ 5,000चं मायनस होतं, 5,000चं. आता तर त्याने याच्यासाठी फलटणसाठी इतकं काम केलं आहे की तिकडे निंबाळकर दोघेही असताना सुद्धा मार्जिनच बनवणार. ओके. इकडे येऊया, माणखटावमध्ये काय झालं आहे की ज्यामुळे आम्हाला मतं कमी मिळतील? ओके. फक्त माळशिरस. माळशिरसमध्ये ठीक आहे, ते असं म्हणतात की त्यांच्या कृपेने झाला वगैरे. तर सिटिंग आमदार आमचा आहे ना, राम सातपुते. चला, उत्तम जानकर तिकडे गेले, परंतु हा धवल मोहिते तर इकडे आला, अभिजित पाटील तर आला. आणखी एक घटना काल अति उशिरा घडली असेल, आता मला सांगता येणार नाही. माळशिरसमध्ये प्लसमध्ये जाऊ की काय अशी स्थिती आहे, पण मी तर मायनसमध्ये येणार नाही. झाले की 6 मतदारसंघ. अच्छा. आता कुठे यांना मार्जिन मिळणार आहे आणि माडा जाणार आहे? ते सेम सोलापूरला. ओके. एक प्रणती शिंदेचा मध्य सोडला, सगळे छातीवर हात ठेवून सांगतो की आम्हाला मध्यमध्ये सुद्धा मार्जिन मिळवणार. अच्छा. झोपा नाही काढत आम्ही, पण चला तिथे ते आमदार आहे. बाकीच्या 5 ठिकाणी तर आमचेच आमदार आहेत ना. विजय मालक 3 टर्म आमदार आहेत. सुभाष बाबूंना तर राजकारणामधलं हिरा मानलं जातं. तिकडे तरुण पोरगा आमचा सचिन कल्याण शेट्टी आहे. इकडे आमचा पेलवान समाधानी आहे आणि त्याच्याबरोबर खांद्याला खांदा आमचे प्रशांत मालक आहे. मोहोळमध्ये वर्षानुवर्ष ते ठरवतात, तू आमदार, असे राजेंद्र पाटील आहेत. तरी ठरवलेलं यशवंत माने पण आहे. तर कुठे मायनसमध्ये जाणार आम्ही? ओके. तरी मग तुम्हाला विठ्ठल कारखान्याच्या अभिजित पाटलांना बरोबर घ्यावं असं वाटतं? तुम्ही आलात तर तुम्ही पण हवे आहेत, पण त्यासाठी तुम्ही कारखान्यावर कारवाई करता ना. येण्याबद्दल काही नाही आहे. हे परसेप्शन क्रिएट करता तुम्ही. आम्हाला तुम्ही आला तर तुम्ही पण हवे आहेत. नाही, आता ही काही संधी नाही देईन याची. दादा, आणखीन दुसरं एक असं की आता आजकाल 2019मध्ये महाराष्ट्रामध्ये एक पक्षांतराचं भरपूर प्रमाण घडलं, त्यामुळे गौप्यस्फोटाचं पण प्रमाण फार वाढलेलं आहे. अनेक जण गौप्यस्फोट करत असतात. मध्यंतरी उद्धव ठाकरे म्हटले की आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर भाजपने दिलेली होती. नंतर देवेंद्र फडणवीसांनी काल असा गौप्यस्फोट केला की एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी समन्वय साधला होता आणि भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केलेली होती. 2019मध्ये तुम्ही प्रदेशाध्यक्ष होता, यातलं नक्की खरं काय आहे? देवेंद्रजींना खोटं बोलणं कधी माहितीच नाही. ते एक शब्द इथे स्क्रिप्ट तयार करतात, मगच बोलतात. कधीही त्यांचं स्टेटमेंट मागे घ्यायला लागलं नाही. आणि त्यामुळे देवेंद्रजी म्हणतात ते खरं आहे. मी स्वतः राज्याचा अध्यक्ष होतो, एकदा नाही 2दा होतो. मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की काय घडलं ते. कसं लास्ट मिनिटला म्हणजे शेवटी देवेंद्रजींना आता नको फोन घ्यायला, कारण निर्णय तर झाला होता ना. बरं. आणि किती सच्चे देवेंद्रजी. त्यांना काल त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना ऑफर आल्यानंतर सुद्धा म्हणून नाही, अब जो तय हुआ उसको ही करना है. म्हणजे ह्यांनी स्वतःच्या जीवावर उदारून बाहेर पडायचं. आधी सुरतीला जायचं, मग गुवाहाटीला जायचं. आणि आता मग मला मुख्यमंत्रीपद मिळतं आहे ना, मग जाऊ दे. असं त्या माकडिणीच्या आणि पिलाचं जे उदाहरण आहे की नाकातोंडात पाणी झाल्यानंतर पिलाला पायाखाली घेणं, ही संस्कृती देवेंद्रजींची नाही. ओके. पण तुम्हाला शिवसेनेसोबत जे त्यांचं जे तुमची नॅचरल युती असं तुम्ही म्हणता, तशी युती एकनाथ शिंदे यांच्याबाबत सोबत झालेली आहे का? झाली, अगदी पक्की झाली. काही फरकच पडणार आहे ना. माणसा तीच, स्वभाव तोच, कल्चर तेच, विचारधारा तीच, दिशा तीच, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या छातीवरचं ओझं कमी झालं का? तो मराठीतला वाक्प्रचार आहे. आम्ही आणि तो वाक्प्रचारसुद्धा तसाच मधला पीस उचलला गेला. बरं. महाराष्ट्राच्या विकासासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ज्या प्रकारचा ह्यांनी त्रास दिला 33 वेळी, त्यात आपल्याला हे स्वीकारावं लागेल. देवेंद्रजींनी स्वीकारलं तर आपल्याला स्वीकारावं लागेल. मग त्याला आपण शब्द वापरतो ग्रामीण भाषेमध्ये, तर तोच होता शब्द. अच्छा. दादा, तुम्ही मराठा आरक्षण समितीचे पण अध्यक्ष आहात आणि जरांगे पाटलांचं आंदोलन मध्यंतरी भरपूर पेटलं, त्याला मग प्रतिसादही चांगला मिळाला. त्या आंदोलनाचा भाजपला मराठवाड्यात फटका बसणार असं बोललं जातं आहे. तर तुमचं ॲनालिसिस काय सांगताय? मला असं का वाटत नाही तुम्हाला सांगतो. जो मराठा वर्षानुवर्ष BJP-बरोबर होता तो आहे. बरं. तो कुठे गेला नाही, तो काही विचलित झाला नाही. आणि तो कमी नाही, खूप मोठ्या संख्येने आमदार खासदारांमध्ये कधी कधी म्हणजे राष्ट्रवादीची सगळी संख्याच म्हणून 50 असते, 40 असते, तर आमच्या 105मध्ये ती स्वाभाविकपणे मराठ्यांची जास्त असणार. बरं.
शरद पवारांकडे मराठा आमदार जेवढे आहेत ना त्याच्यापेक्षा आमच्याकडे जास्त आहेत. तो कुठे हल्लाच नाही आहे. म्हणजे अगदी एखादं मोठं नाव घेतं शिवेंद्रराजेंसहित कोणी हल्ला नाही. आणि शिवेंद्रराजे मी त्यांना वंदन करतो, ते राजे म्हणून नाही, राजे म्हणून करतो, पण 33 महिन्याच्या कालावधीत ते हल्ले नाहीत. अनेक वेळा बातम्या आल्या. त्यामुळे ती मराठा वोट बँक आमची जी आहे ती कुठे हल्लीच नाही आहे. ओके. मराठा आरक्षण हे देवेंजीने दिलं, हायकोर्टात देवेंजीने टिकवलं. गेलं त्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते, आलं त्यावेळेला पुन्हा एकनाथजी मुख्यमंत्री. एवढा कॉमन सेन्स मराठा सामान्य वोटरला आहे. आज संध्याकाळी माझ्या मतदारसंघामध्ये एक मोठा मराठ्यांचा कार्यक्रम, तुम्ही चला, मग तुम्हाला कळलं की हे मराठा मत आहे. ओके. ते परस्पर लोकांना एकमेकांना याच्या आधीचे मराठा मुख्यमंत्र्यांनी काही केलं काय? ते म्हणते ओबीसी, अरे ओबीसी 92ला आला तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री नव्हते. मला आनंद वाटतो, मी असं गाडीवर बसलेला असतो, एक मराठा दुसऱ्या मराठ्याला समजवतो की ओबीसीमध्ये पाहिजे काय, मग 92ला काही झोपा काढतो शरद पवार, असं एक मराठा दुसऱ्या मराठा समजवतो. तेव्हा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मी वेटेज देतो, सन्मान देतो. आणि त्यामुळेच एकनाथजी त्यांचं उपोषण सोडवायला वगैरे गेले. आदर नसता तर कोण गेलं असतं. पण त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की जे जे तुम्ही म्हणालात ते सगळं एकनाथजीने केलं. सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा नोटिफिकेशन निघालं. आता तुम्ही जर त्याची प्रोसिजरच समजून घेणार नसाल की नोटिफिकेशन नंतर त्याच्यावर हरकती मागवायच्या असतात, त्या 6.5 लाख आल्या. ओके. त्यातल्या 2.5 लाख हरकती टॅकल झाल्या आणि आचारसंहिता सुरू झाली. सगळा स्टाफ मंत्रालय शिपायासहित निवडणुकीत लागला. संपलं की पुन्हा हरकती टॅकल करून मग त्याचे फायनल नोटिफिकेशन काढायचं असतं. ते नोटिफिकेशन तुम्हाला मान्यच आहे की नाही? कारण वाशीमध्ये तुम्ही ते मान्य करून मग घराकडे परत गेलात, माघारी गेलात. ते इम्प्लिमेंट करत नाही असं कोणी म्हटलं आहे? कशासाठी कांगावा चालला आहे? पण हा त्यांचा विषय आहे. ओके. सामान्य मराठ्याला हे कळतं बरं की सगळ्या सोयऱ्यांच्या नोटिफिकेशन सहित सगळं एकनाथजीने मान्य केलं आहे, 10% आरक्षण दिलं आहे. 58 लाख का 57 लाख नोंदी कुणबी सापडल्या. त्याच्यात मराठवाड्यातल्या ज्या आहेत त्या 10, 20, 100, 200 अशा होत्या. त्या चांगल्या 27,000, 28,000कडे गेल्या. मल्टिप्लाय बाय 100 करायचं असतं. बरं. त्याच्यात मराठवाड्यामध्ये सुद्धा आता सर्टिफिकेट कुणब्याची 2,70,000 वगैरे निघणार आहेत. ओके. म्हणजे मी नाव नाही सांगत, पण एक खूप मोठा उद्धवजींच्या शिवसेनेचा नेता आहे. तो मला म्हणाला की दादा आता आमच्या सगळ्यांना मिळून 300 जणांना मिळणार म्हणाला, कारण आमची एक नोंद सापडली. हे आकडेवारी सामान्य मराठ्याला कळते. मनोज जरांगे पाटलांनी किती जरी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना कळते की एकनाथजीने प्रसंगी पक्षामध्ये विरोध सहन करून सगळे सोयऱ्याचं नोटिफिकेशन काढलं आहे. कुणबी विषयासाठी रिटायर्ड जजची कमिटी अपॉइंट केली आहे. त्यासाठी हैदराबादला जाऊन नोंदी आणल्या आहेत. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांची सुरुवात त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही यातून झाली. मी साक्षी आहे ना, मी मराठा आरक्षण आणि सुविधा समितीचा अध्यक्ष आहे ना. मनोज जरांगे पाटलांचं पहिलं आंदोलन काय सुरू झालं? मला मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी, मला मनोज जरांगे पाटलाला कुणबी सर्टिफिकेट मिळत इथून सुरुवात झाली. बरं. मग मलावरून आलं मराठवाडा, मग मराठवाड्यावरून आलं राज्य. ज्या मनोज जरांगे पाटलांना स्वतःला कुणबी सर्टिफिकेट मिळत नव्हतं तिथे 2,30,000 लोकांना कुणबी सर्टिफिकेट आता इमिजिएट मिळणार आहे. जरांगे पाटलांचं कुणबी सर्टिफिकेट मार्गी लागलं का? त्यांचं मार्गी लागलं ना. अच्छा. नोंदी सापडत नव्हत्या ना. ओके. त्या हैदराबादमध्ये सापडल्या. त्यानंतर कुणबी सर्टिफिकेट देण्याचा निकष थोडा शिथिल केला जरा. त्यामुळे फटाफट मिळायला लागल्या. म्हणून जरांगे पाटलांना तर केव्हाच मिळायचं माहीत नाही. म्हणजे आमच्या कधी समोरासमोर भेटणं बसणं झालेलं नाही, पण मिळालं असेल. ओके. पण या सगळ्याच्यामध्ये जे छगन भुजबळ महायुतीचे एक दमदार आणि आक्रमक वक्ते होते, ते सध्या प्रचारात कुठे तुम्ही त्यांना फिरवतच नाही. ते कुठेही फिरले असते, महाराष्ट्र त्यांना ओळखतो, पण त्यांना तुम्ही काही सायलेंट केलं की काय जरांगे पाटलांच्या एक आंदोलनाच्या प्रभावामुळे? निवडणुका आल्या की प्रत्येकाने आपला जिल्हा आपला मतदारसंघ पकडायचा असतो. तर मी पुणे, बारामती आणि शिरोळे माझ्याकडे दिले, ते सोडून सोलापूरलाही जात नव्हतो. 3 आठवड्यापूर्वी मला असं सांगितलं की थोडं सोलापूरला जायला लागेल. मग मी दर आठवड्याला 2 दिवस जायला. मग सांगितलं गेलं की कोल्हापूरला जायला लागलं, दर आठवड्याला 2 दिवस जायला लागलो. आता मी इथे कॉन्सन्ट्रेट केलं. बरं. आणि त्यांनी तुमच्यासारखं विचारलं, अरे तू काय याला पश्चिम महाराष्ट्र नाही? म्हटलं आम्हाला प्रत्येकाला काम दिलं ते आम्ही करतो. तसं भुजबळ साहेब त्यांच्या बेल्टमध्ये खूप करत आहेत. अच्छा. पण म्हणजे त्याचा आणि मराठा आंदोलनाचा काही त्या संबंध नाही.
दादा आणखीन एक महत्त्वाचा जो जो प्रश्न येतो की तुम्ही महसूल म्हणजे तुम्ही सुरुवातीला उत्तर दिलं तरी पण थोडंसं नंबर 2ची तुमची पोझिशन होती फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये, ती आता थोडीशी अजित पवार आल्यामुळं किंवा छगन भुजबळ आल्यानंतर ती थोडंसं तो क्रम थोडा कमी झाला, खाली आला. घरामध्ये जेव्हा एक मुलगा असतो तेव्हा त्याला भरपूर मिळतं. मग दुसरं जन्माला येतं, तोपर्यंत आणखी एक मुलगी जन्माला येते, तोपर्यंत पूर्वी जास्त होतं ना संख्या, किंवा आणखीन त्या भावालाही झालं, ह्या भावालाही झालं. असं वाटत गेलं की मूळ जो एकटा असतो की ज्याला जास्त मिळतं ते विभागला जाणारच ना. त्याचं कुठे तर खंत वाटते की नाही जर आपल्याला. मला तर ज्या वेळेला पहिल्यांदा मंत्री केलं गेलं त्यावेळेला मी माझ्या मनोरा आमदार निवासमध्ये झोपलो होतो शांतपणे. मला अमितभाईंचा फोन आला, रात्री 2ला आला कि दादा देवेंद्र जी निकले हैं दिल्ली से, उसके मॅजेस्टिक निवास के रूम पर जाकर बैठो. मला समजा की प्रश्नच विचारायचा नाही, कशाला बैठू, 2 वाजलेत. मी जाऊन बसलो पेंगा काढत. मग देवेंद्रजी आले, म्हटलं मला अमितभाईंचा फोन आला होता की तुम्हाला भेटायचं म्हणून. हो ना म्हणे, जेवण झालं नाही. पहिले देवेंद्रजीचं फार वैशिष्ट्य आहे, तो ती मुवमेंट येईपर्यंत ते काहीच सांगत नाही. त्यामुळे हो ना जेवण राहिलं, जेवण नंतर मी मला कशाला बोलवलं आहे. मग जेवलो आम्ही. मग पहिले म्हणाले की उद्या शपथ घ्यायची. कसली शपथ घ्यायची? मंत्रिमंडळाची शपथ घ्यायची. असं आम्ही मंत्री झालो. त्यामुळे मला काय, मी खूप आध्यात्मिक आहे. मी सगळ्याकडे खेळ म्हणून बघतो. आता इतके दिवस आमचे राजाभाऊ माने प्रयत्न करत होते, पण आजचा दिवस ठरला होता वरती. 800 कोटी लोकांचं प्रत्येकाचं लिहिलं आहे. त्यामुळे आज ठरलं होतं, आज आलो. काल नाही आलो, उद्या नाही येणार. ओके दादा, तुम्ही आता मनानं आणि यांना पण आता पुणेकर झालात पूर्ण, निवासस्थान तर तुम्ही घेतलेलंच आहे. पण काय झालं की मला ऑल इंडिया जनरल सेक्रेटरीपर्यंत संघटनेने नेल्यामुळे इतका प्रवास, ज्या गावात जाईल त्या गावामध्ये समरस होणं, मध्येच मला सोलापूर दिलं, मध्येच मला अमरावती दिलं. मी विदिन अ फ्रॅक्शन ऑफ डे, एक तर काय आलं आहे ती गावं मला नवीन आहे. पुण्यामध्ये मी 82पासून येतो. तुमची माझी दोस्ती तेव्हापासून आहे, आठवं ना, विद्यार्थी परिषदेत मी 82पासून येतो. मग 2008ला नितीनजींच्या आग्रहामुळे मी तिकीट घेतलं. तर आय वॉज रिलॅक्स. हे काय 58 तालुके वगैरे मी 10 वेळा केलेले. त्यामुळे तसं मी पुणेकर झालो हे जरी खरं असलं तरी संघटनेने काहीतरी वेगळं सांगितलं, तेही तितक्याच ताकदीने करू. तुम्हाला पुण्याने कोल्हापूरमध्ये फरक काय वाटतो? फरक एवढाच आहे की पुण्यातलं लाईफ हे खूप स्पीडी आहे, त्याच्यापेक्षा जास्त मुंबई आहे. माझं एक सगळ्यात भाग्य काय आहे की मी मुंबईत जन्म घेतला. त्यामुळे माझा स्पीड मुंबईचा आहे. अच्छा. मग कोल्हापूरला गेल्यानंतर थोडंसं मला वाटलं, अरे काय काय कसं आहे तुम्ही, जरा पटपट पटपट. मग पुण्यात आल्यानंतर जरा तो मॅच झाला. हे सोडलं तर, आणि हे खरंच आहे की आपल्याला खूप उद्योग कोल्हापूरसारख्या ठिकाणी न्यावे लागतील तर मग तिथलं मायग्रेशन बंद होईल. हे पुण्याचं चांगलं आहे की इथे नोकऱ्या आणि धंद्यांचा स्कोप खूप वाढला. त्यामुळे तरुणाई जी विदेशाकडे जात होती आणि अगदी कामगार म्हणून पण जायला तयार होते, ती आता बऱ्यापैकी पुण्यामध्ये स्थिरावेल असं माझं मत आहे. ओके. पुण्याने जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये फिरता किंवा अनेक ठिकाणी भेटी देता, तर पुण्यातलं असं तुम्हाला कोणतं खाण्याचं ठिकाण किंवा ते अगदी तुम्ही आवर्जून जाता आणि त्या ठिकाणी मित्रमंडळींना पण नेता? काय होतं की माणूस जसा जसा मोठा होतो तसं तसं नैसर्गिक जीवन संपून जातं. म्हणजे नैसर्गिक जीवन म्हणजे काय, तर मी विद्यार्थी परिषद काळामध्ये बादशाही म्हणजे SP च्या कॉर्नरला, म्हणजे माझ्या शरीरामधलं रक्त बादशाहीच्या मिसळचं जायचं माझं. काय सांगता? किती वर्ष होता तुम्ही तिथे? पण मी गेली 4.5 वर्ष पुण्यात एकदाही बादशाहीत नाही जाऊ शकलो. बरं, जायला पाहिजे खरं तिथं. जायला पाहिजे, पण लगेच बातमी होणार. बातमी कशी होणार, पुन्हा निगेटिव्ह होणार. यांना इतका वेळ मिळायला लागला काय? अरे नाही माणूस आहोत त्याचं. नाही 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 राजकारणामध्ये तुम्हाला स्कोपच नाही. मला दरवर्षी 3 दिवस तरी महाबळेश्वरला जायला लागतं. बरं, 4 वर्षात गेलोच नाही. लगेच त्याची बातमी होईल की. तुम्हाला असं वाटतं माध्यमं तुमच्यावर थोडी जास्त प्रेम करतात असं तुम्हाला वाटतं का? नाही, माध्यमं माझ्यावर पॉझिटिव्हली म्हणायचं तर प्रेम करतात. बरं, पण काही माध्यमांचं काय गणित आहे मला माहीत नाही की ते त्यांनी बहुतेक माझ्याकडे चिपच लावली आहे की लगेच त्यांना कळतं की मी काय बोललो, मी कुठे गेलो, आणि ते त्याचा इश्यू करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याशी मी वन टू वन बोललो, पण मला त्याची खंतच नसते ना. अच्छा. मी या सगळ्या जीवनाकडे एक गेम म्हणून पाहतो. तो कोणाचा आहे याचा शोध घ्यायला मला जेव्हा पार्टी वेळ द्याल तर मी शोध घ्यायला हिमालयात जाईन. पण आय एम डॅम कन्व्हिन्स की मी नावाचं काही नाहीच आहे. ओके. मी निवडून येणार आहे. अरे
19ला सरकार कसं नाही आलं? 161 होते, बरोबर. तरी नाही आलं. मी काही नसतं, तर त्याची काहीतरी परमेश्वराची योजना सेकंदाची झालेली. मला अध्यक्ष असल्यामुळे आणि मित्र असल्यामुळे सगळे प्रसंग 1900 डोळ्यासून बरोबर गेले. ओके. असं हातातून गेलं सरकार, असं डोळ्यात एकच सरकार गेलं. म्हणजे एका स्टेजला मी पुण्यातच होतो, भाऊबीज होती, मला देवेंद्रचा फोन आला की दादा झालं दुपारी 4 वाजता उद्धवजी हे शिवसेनेचे 2 जण संजय राऊत आणि अनिल देसाई आणि तू आणि भूपेंद्रजींनी जायचं आहे, तर लगेच पोच. बरं. म्हणून सुदैवाने मी पुण्यात आलो, घरची दिवाळी करून आलो. मी विमानाने त्याला मला एक चार्टर दिलं होतं. मी उतरेपर्यंत मला देवेंद्रचा फोन आला की 4 वाजता जायचं नाही आहे, तू घरीच पोच. मला प्रश्न विचारायचं माहिती नसल्यामुळे काय झालं विचारलं नाही, घरी बोललो. तो म्हणाले काय झालं की दुपारी पत्रकारांचं जेवण चालू होतं. पत्रकाराने विचारलं की बा 50-50 ठरलं होतं का, म्हणजे 2.5 वर्ष. म्हटलं असं कुठे ठरलं नव्हतं, ते पत्रकारांनी व्हायरल केलं. ते रागवले म्हणाले आणि ते म्हणाले की बिलकुल नाही, आता 4 वाजता यायचं नाही आमच्याकडे. अच्छा. त्यानंतर आत्तापर्यंत अदरवाईज 14 ते 19 दर 3 दिवसांनी मी मातोश्री बसायचं ना. सगळे विषय त्यांना पोचवण्यासाठी माझ्याकडेच काम होतं. सगळ्या पक्षांचं कोऑर्डिनेशन माझ्याकडे होतं. तर त्यानंतर बसणंच नाही झालं. किंवा काउंटिंगच्या दिवशी इथे थोडा मी मागे पडत होतो. तुम्ही सगळ्यांनी बॅनर लाईन लावली की महाराष्ट्राचे BJPचे अध्यक्ष पराभवाचे छायेत. अशा वेळेला मला देवेंद्रचा फोन आला की दादा मुंबईला लागले. मग माझे सहकारी म्हणून दादा तुम्ही हरताय आणि तुम्ही कसे जाताय? म्हटलं हरताय तर काय आता काय बदल होणार आहे का? देवेंद्रजीने म्हटलं मला जायला लागेल. तर मी गेलो आणि आम्ही दोघांनी म्हणून TV बघत असताना देवेंद्रजी म्हणाले की दादा गडबड झाली आहे. आपल्याला जे वाटत होतं की आपल्या 140 आणि त्यांच्या 80 220 म्हणून वारंवार तू मांडत होतं अबकी बार 200 पार अबकी बार 100. तर थोडी गडबड झाली आहे. आता बघूया उद्धवजी काय म्हणतात ते. तेव्हा संशय आला होता? सांगतो ना पुढे. मग उद्धवजींना देवेंद्रजीने फोन केला की 4 वाजता आपली कंबाईन प्रेस कॉन्फरन्स आहे. ते म्हणाले नाही मी माझी वेगळी घेणार आहे. देवेंद्रजीने फोन करून दादा म्हणाला दादा गडबड झाली म्हणून. मग असं ठरलं की आम्ही दोघांनी म्हणून त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघायची आणि मग आपण आपली दोघांची करायची. मग आम्ही दोघे बसलो प्रेस कॉन्फरन्स. त्यात उद्धवजी म्हणाले की आम्हाला अनेक ऑप्शन आहेत असं त्यांचं वाक्य. तर देवेंद्रजी म्हणाले पाहिलं. मी डोळ्यानं असं म्हटलं की ओके. असं ते डोळ्यात देखत गेलं सरकार. का गेलं? जायचं ठरलं होतं वरती. तर कोणी करत नाही सरकार विरकार. ओके. फक्त तुम्ही त्याचा वाहक म्हणून काम करण्याची नम्रता ठेवा. अच्छा. दादा तुम्ही आता बोलताना देवेंद्र आणि तुम्ही आरेतुरेमध्ये बोलतात, तर ते कधीपासून आहे तुमच्या समोर? देवेंद्रजीने मी आरेतुरे आत्ता कधी म्हटलं? ते तुम्हाला म्हणजे तुमच्याशी बोलताना जेव्हा अनौपचारिक असं तेव्हा? ज्या दिवशी देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून माझ्या मोबाईलवर देवेंद्र मी काढून देवेंद्रजी लिहिलं. अच्छा. अदरवाईज माझ्याकडे 3 राज्य. देवेंद्रजी 11वीला. देवेंद्रजीचे वडील खूप चांगले आमदार होते, गप्पिष्ट होते, मस्त व्यक्तिमत्व होतं. तर प्रवासी कार्यकर्ता म्हणून घरी जायचो. बरं. त्यावेळेला देवेंद्रजी घाई नाही दादा मी चाललो कॉलेजला जायचं आहे. बरं. पण ज्या दिवशी ते मुख्यमंत्री झाले त्या दिवशी ते देवेंद्रजीच आहेत. त्यानंतर मी एकदाही त्यांना देवेंद्र म्हटलेलं मला आठवत नाही. बरं. ते मला तेव्हापासून दादा म्हणतात. ते विद्यार्थी परिषद कार्यकर्ते होते, ते कॉलेज निवडणूक लढले, जिंकले, असं ते बरंच मारामाऱ्या वगैरे तिथे. आता जो आमदार आहे मोहन मते तो त्यांचा मित्र. मोहन हा नेहमीच असा कठीण निवडणूक जिंकण्यामध्ये मास्टर माणूस. बरं. पण ते मला नेहमी दादा म्हणतात. अच्छा. मी त्यांना नेहमीच देवेंद्रजी म्हणतो. याचं कारण ते आता एका उंचीवर गेलेले आहेत. ओके. वडिलांनी सुद्धा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे. कारण तो मुलगा असल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये त्याच्या पोझिशनचा एक भाव निर्माण होतो आणि तो तुम्ही जपला पाहिजे. ओके. तुमच्या आणि अमित शहाची पहिली भेट केव्हा झाली? कसं झालं माझ्या गुजरात होतं ना. बरं. 82 ते 95 13 वर्ष माझ्या गुजरात होतं. बरं. मी ज्यावेळेला 82ला प्रवासाला सुरुवात केली 4 महिन्याचा माझा राऊंड असायचा. महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवा, महाराष्ट्र गुजरात गोवा. आय वॉज फुल टायमर. महिन्यात 29 दिवस प्रवास करायचा. 1 दिवस फक्त मुंबईला पत्र आलेले वाचायला. त्या काळात पत्र यायचे ना. कपडे धुवायला आपले कपडे आपल्या हातात धुवायचे असतात. बरं. विद्यार्थी परिषद पूर्णवेळी संन्यासी परंपरा आहे. फक्त भगवं घालायचं नाही, बाकी सगळी संन्यासी परंपरा. त्यामुळे दुसऱ्याला कपडे धुवायला लावायचे नाही, दुसऱ्याला इस्त्री करायला लावायचं नाही, हॉटेलमध्ये जेवायचं नाही, कार्यकर्ते घरी जेवायचं. मोठी परंपरा आहे, आजही आहे ती तशी. तर त्यामुळे मी 82ला जेव्हा प्रवासात जायला आलो तर अमितभाई जस्ट विद्यार्थी परिषदेतून BJPत गेले होते. बरं.
पण अमितभाईंनी अशी अट घातली होती की हे जे घर सोडणारे आहेत, ज्यांना आपण संन्यासी म्हणत नाहीत पण ते संन्यासी आहेत, त्याची सगळी व्यवस्था संघटना करते. आजारी आहे का, मग घरी काही प्रॉब्लेम आहे का, म्हणून त्याला तो जिथे जातो, समजा आमचा कोल्हापूरचा प्रशांत नारायणके हा 5 वर्षासाठी अहमदाबादला गेला, तर तिथे त्याला एक पालक जोडायचा असतो की त्यांनी सगळी काळजी करते. अमितभाई म्हणाले कि दादा आप क्षेत्रीय संगठन मंत्री हो, आपको मैं ये काम देता हूँ कि आने वाले 10 साल यहाँ जो पूर्णकालिक आएगा उसका पालक मैं रहूँगा. ओके. तो मेरा आनंद का विषय. बरं. म्हणजे प्रशांत त्यामुळे त्यांच्या घरातलं पोरगा आहे कोल्हापूरला स्वाराण घेऊन. अच्छा. आणि त्यामुळे आणि मग आम्ही प्रवासी कार्यकर्ते काय करत असतं, अशा पालकांना प्रवासात भेटायचं होतं. काय प्रशांतचं कसं चाललंय, ओके, सगळं उत्तम आहे ना, घरी जायची भाषा करत नाही ना, बरोबर. असा तो भेटीगाठी करत 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 मग मी राजकारणात आलो. नितीनजींच्या टोकाच्या आग्रहामुळे मी 2004ला आलो. अदरवाईज 93ला मी विद्यार्थी परिषदेतून माझी जबाबदारी सोडली. 93 ते 2004 म्हणजे जवळजवळ 11 वर्ष मी जर तेव्हा गेलो असतो तर माझी सिनियरिटी पार्टीतली केवढी ती वाढली असती. माझी इच्छाही नव्हती, माझी महत्त्वाकांक्षा नव्हती, आजही नाही. त्यामुळे 4ला मात्र नितीनजी महाराजांचे अध्यक्ष झाल्यामुळे आता मी तुला सोडणारच नाही म्हणाले. बरं. त्यांच्या रेजिममध्ये मी पहिला महाराष्ट्र सेक्रेटरी झालो. ओके. अच्छा. त्यामुळे अमितभाई आणि मी हे प्रवासामध्ये भेटणारे एक सिनियर विद्यार्थी परिषदेचे जुने, त्यांना आम्ही जुने म्हणतो, जुने कार्यकर्ते. बरं. कॉलेज लाईफमधला कार्यकर्ता आणि कॉलेज लाईफ संबंध त्याला आम्ही जुना कार्यकर्ता. अच्छा. एवढाच संबंध होता. पण जसे 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 ते अध्यक्ष झाले, अध्यक्षाच्या काळामध्ये तो संवाद वाढला. अनेकांना असं वाटतं की त्यांची सासूरवाडी कोल्हापूर. मी आता तेच विचार की तेव्हापासून म्हणजे तुम्ही त्यांच्या सासूरवाडीची असल्यामुळे त्यांच्यावर तुमचा जास्त जीव आहे. कोल्हापूरला जी होती त्या काळामध्ये मी कोल्हापुरात नव्हतो. बरं. मी मुंबईत जन्मलो. मुंबई शाळा, कॉलेज, विद्यार्थी परिषद कॉन्टॅक्टमध्ये येणं, पूर्ण वेळ निघणं, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी. तोपर्यंत वहिनींच्या घरचे मुंबईला शिफ्ट झाले. आता त्यांचं कोल्हापूरला लांब लांबची नाती. अच्छा. तर अमितभाईंच्या पत्नी कोल्हापूरला असताना त्यांचं शाळा, कॉलेज सगळं तिथे झालं. बरं. मध्ये आम्ही त्या जिथे शिकल्या त्या कॅम्पसमध्येच आमची राज्याची बैठक केली आणि अमितभाईंना आणलं होतं. मग त्यांच्या शाळेला 100 वर्ष झाली म्हणून त्यांनी आग्रह धरला अमितभाईंना की मेरे स्कूल में आना आहे. तर आता 4 महिन्यापूर्वी आले. बरोबर. पण त्यांची सासूरवाडी कोल्हापूर याचं माझं काही कनेक्शन नाही आहे. ओके. ते विद्यार्थी परिषदेचे पुराणे कार्यकर्ते, स्टेट सेक्रेटरी होते, बीयूपीचे स्टेट सेक्रेटरी होते आणि मी प्रवासी कार्यकर्ता, असं ते कनेक्शन आहे. ओके. आता एक शेवटच्या प्रश्नाकडे, जेव्हा 2024च्या विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा तुम्ही असेच अजित पवारांच्या प्रचारासाठी बारामतीत जाल, अजित पवार हे तुमच्या प्रचारासाठी कोथरूडमध्ये येतील, असंच होईल? व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्या काय माहीत नाही, राजकीय जीवनात तर बिलकुल आत्ता तासाभरानंतर काही सुद्धा माहिती नाही. ओके. 4 महिन्यानंतर तब का तब देखेंगे. तर दादांनी तब का तब देखेंगे असं सांगितलेलं आहे. यात बरेच अर्थ दडलेले आहेत. तोपर्यंत आपण 4 महिने वाट पाहूया. तोपर्यंत काय होईल. दादा, लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल थँक्यू. नमस्कार.